नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत इयत्ता तिसरीच्या परिसर अभ्यास या विषयातील पाठ दुसरा अबब किती प्रकारचे हे प्राणी. या अगोदरच्या पाठात आपण पाहिलेच आहे की सर्व सृष्टीचे 2 गट पडतात, सजीव आणि निर्जीव. यामधील सजीवांचे पुन्हा 2 गट पडतात, प्राणी आणि वनस्पती. यातील प्राणी या गटातील आपण आज माहिती पाहणार आहोत. विविध प्रकारचे प्राणी आपण पाहणार आहोत. पहा, चित्रात तुम्हाला जे काही प्राणी दिसत आहेत ते नक्की तुम्हाला ओळखू येतील. त्यांची नावे सांगा व त्यांची वैशिष्ट्येही सांगा. पहा, आपल्याला हिरव्या रंगाचा पोपट दिसत आहे. लाल भडक चोंच व बागदार चोंच असणारा हा पोपट हा पाळीव पक्षी म्हणूनही ठेवला जातो. त्यानंतर आपल्याला मैना दिसत आहे. तपकिरी रंगाची ही मैना गावाकडे आपल्याला सतत दिसते. धान्य किंवा किडे खाणारा हा पक्षी आहे. त्यानंतर आपल्याला हरणासारखाच वेगाने धावणारा परंतु मोठी व टोकदार शिंगे असणारा सांबर दिसत आहे. त्यानंतर सरपटणारा साप दिसत आहे. सापाला पायच नसतात त्यामुळे तो सरपटतो. त्यानंतर भला मोठा दिसणारा असा हत्ती आहे. हा जमिनीवर राहणारा सर्वात मोठा प्राणी म्हटलं तरीही चालेल, परंतु एवढा मोठा असूनही तो शाकाहारी आहे व मोठे कान व सोंड हे हत्तीचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आपण आता पाहणार आहोत की आकाशात उडणारे प्राणी आणि पाण्यात राहणारे प्राणी. सांगा पाहू, कोणते कोणते प्राणी हे आकाशात उडणारे असतात? तर सर्वच प्रकारचे पक्षी हे आकाशात उडणारे असतात. त्याचबरोबर आपण पाहू शकतो की वटवाघूळ आणि कीटक हे सुद्धा आकाशात उडतात. त्यानंतर पाण्यात राहणारे मासे, बेडूक, व्हेल, मगर, पाणसाप, कासवे हे पाण्यामध्ये राहतात. त्यानंतर आपल्याला सांगायचे आहेत काळ्या रंगाचे प्राणी आणि रंगीबेरंगी प्राणी. काळ्या रंगामध्ये कावळे, अस्वले, काही कुत्रे, त्यानंतर म्हशी यांचा समावेश होतो. त्याचबरोबर हत्तीही काळ्या रंगाचे असतात बरं का. रंगीबेरंगी प्राण्यांमध्ये मोर, काही रंगीत पक्षी, मासे, फुलपाखरे यांचा समावेश होतो. खूप मोठे प्राणी, अगदी चिंटुकले प्राणी. खूप मोठे प्राणीमध्ये हत्ती, पानघोडा, गेंडा, व्हेल, रेडा, बैल यासारखे प्राणी आहेत. तर चिटुकल्या प्राण्यांमध्ये मुंग्या, चिलटे, डास, उवा यासारखे प्राणी येतात. त्यानंतर आपण पाहत आहोत की कोणाचा संचार कुठे आहे. पहा, चित्रात तुम्हाला दिसत आहे गरुड. गरुड हा पक्षी आकाशात उंच उडतो. गाय जमिनीवर चालते. मासे पाण्यात पोहतात. म्हणजे तुमच्या लक्षातच आलं असेल की आपल्या परिसरात निरनिराळे प्राणी असतात. काही जमिनीवर राहतात, काही पाण्यात राहतात, काही आकाशात उडत असतात. त्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत ते म्हणजे की आमचे निरनिराळे रंग. पहा, तुम्हाला चित्रात दिसत आहे बगळा. बगळा हा पांढरा असतो, कावळा काळा असतो, म्हैसही काळी असते, तर मोर हा रंगीबेरंगी असतो. त्यानंतर पहा, आपण पाहिलं की प्राण्यांचे रंगही वेगवेगळे असतात. त्यानंतर आपण पाहणार आहोत की प्राण्यांचे आकारही निरनिराळे असतात. आम्ही आकाराने लहान मोठे. तर आपल्याला चित्रात दिसत आहे घोडा. हा किती मोठा आहे बरं. त्याचप्रमाणे बैलसुद्धा आकाराने मोठा असतो. शेळी, कुत्रा हे मध्यम आकाराचे असतात. उंदीर व खार हे मात्र लहान असतात. गांडूळ, झुरळ तर त्याहूनही लहान असतात. आणि चिलटे आणि मुंग्या हे तर अगदीच इटुकल्या असतात. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की वेगाने धावणारे प्राणी, संथ गतीने चालणारे प्राणी, म्हणजेच सर्व प्राण्यांची हालचालसुद्धा काय असते, निरनिराळी असते. त्यांच्या आकारानुसार त्यांची हालचाल ठरते. पहा, खार जी असते ती लहान असते परंतु अतिशय चपळ असते. त्यामुळे झाडावर सुरसुरू चढते आणि फांदीवरून तुरुतुरू पळते. त्यानंतर हत्तीचे शरीर अवजड असते, पाय जाडजूड असतात. हत्ती फार वेगाने धावू शकत नाही. त्यानंतर हरणाचे पाय बारीक असतात त्यामुळे ते वेगाने धावते. त्यानंतर बेडूक जर आपण पाहिला तर बेडकाचे काय असतात, मागचे पाय हे लांब असतात त्यामुळे तो टुनटुन उड्या मारत सहजपणे जाऊ शकतो. म्हणजे आपण पाहिलं की प्राण्यांचे आकार निरनिराळे असतात. काही प्राणी लहान असतात, काही मोठे असतात. त्यामुळे त्यांच्या हालचालीही वेगवेगळ्या असतात. त्यानंतर आपल्याला पुढं पाहायचं आहे. पहा की काही प्राणी
हे जे असतात आपल्याला उपयोगी असतात, तर काही प्राणी हे घरघुशे असतात. तर घरघुशेमध्ये आपण पाहतो की काही प्राणी आपल्याला नको असतात तरीही ते आपल्या घरात घुसतात. उदाहरणार्थ घुशी, उंदीर हे काय करतात घरात घुसून, तर साठवणीतलं जे काही आपलं धान्य असतं ते फस्त करतात. घरातील आपल्या वस्तू ज्या असतात काही त्या कुरथडतात, जसे कपडे, कागद वगैरे. त्यानंतर घरात काही ठिकाणी ढेकूण होतात तर ते आपलं रक्त शोषतात. त्यानंतर जे कोळी हा जो कीटक आहे तो घरामध्ये जाळी जळमटे तयार करतो व आपल्या घराची शोभा घालवतो. त्यानंतर डास, माशा, चिलटे, झुरळे यांचाही आपल्याला भयानक त्रास होतो व असे उपद्रवी जे प्राणी आहेत जे त्यांना आपण कीटक असे म्हणतो, परंतु हे जरी उपद्रवी असले तरी निसर्गात त्यांनासुद्धा महत्त्व दिलेले आहे. म्हणजे काही प्राणी हे आपल्याला उपद्रवी ठरतात, त्यांचा आपल्याला त्रास होत असतो. परंतु त्याचबरोबर आपण पाहतो की काही प्राणी मात्र आपल्याला उपयोगीसुद्धा असतात. त्यानंतर आपण पाहू शकतो की प्राण्यांचे वर्गीकरण करताना आपल्याला जे प्राणी दूध ज्यांचे पिल्ले प्राण्यांचे दूध पितात त्याच्यावरून पण वर्गीकरण केलं जातं. उदाहरणार्थ गाय, कुत्रा, बोकड आणि उंदीर या प्राण्यांची पिल्ले काय करतात, आईचे दूध पिऊन मोठी होतात. या प्राण्यांना 4 पाय असतात आणि त्यांच्या अंगावर केससुद्धा असतात. तसेच त्यांना बाह्य कर्ण असतात, म्हणजे बाहेर दिसणारे कान हे त्यांना बाह्य कर्ण असतात. त्यानंतर काही जे असतात ते काय करतात, उडतात म्हणजेच पक्षी. मग यांना 2च पाय असतात आणि उडण्यासाठी 2 पंख असतात. शिवाय महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या अंगावर पिसे असतात. वेगवेगळ्या पक्ष्यांची उडण्याची ताकद मात्र वेगवेगळी असते. पहा, गरुड आकाशात उंच भराऱ्या घेऊ शकतो आणि आकाशात बराच वेळ ते काय करू शकतं, उडण्याच्या अवस्थेत राहू शकतो. याउलट कोंबडा हा थोडासाच उंच उडतो आणि लगेच खाली येतो. त्यानंतर आपण पाहतो की काही प्राणी हे पाण्यात राहतात. तर आपण पाहिलं की मासे, मगर, कासव, काही समुद्री साप हे काय करतात, पाण्यात राहतात. मग आता पाण्यात आपण जास्त करून जे पाहिलेला प्राणी म्हणजे कोणता, तर मासा. निरनिराळ्या प्रकारचे मासे पाण्यात राहतात. माशांना पर असतात. पहा, पर जे आहेत चित्रात तुम्हाला दिसत आहेत, त्या परांमुळेच काय होतं, त्यांना पाण्यात हालचाल करता येते. शिवाय या माशाच्या अंगावर तुम्हाला दिसत असेल काय असतात, खवले असतात, खवले. आणि शिवाय माशांच्या डोळ्याच्या मागे कल्ले असतात आणि या कल्ल्यांचाच त्यांना पाण्यात असताना श्वास घेण्यासाठी काय होतो, उपयोग होतो. त्यानंतर आपण पाहणार आहोत की काही प्राणी जे आहेत ते कशी हालचाल करतात, तर ते सरपटतात. ते सरपटणारे प्राणी आहेत. सरडे, पाली, साप हे सरपटणारे प्राणी आहेत. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अंगांवरही खवले असतात. तर तुम्ही म्हणताल सरडे व पाली यांना तर पाय असतात, मग ते कसं काय सरपटतात, तर त्यांचे ते पाय जे आहेत ते कसे असतात, खूपच आखूड असतात आणि त्यामुळे ते प्राणी पाय असूनही काय करतात, पोट व पाय यांच्या आधारे सरपटतात. आणि सापाला तर आपल्याला माहितीच आहे की पायच नसतात. त्यानंतर काही कीटक आपल्याला निसर्गात आढळतात. फुलपाखरू, त्याच्यामध्ये महत्त्वाचं फुलपाखरू, डास, माशी यासारखे कीटक आपण नेहमी पाहिलेले आहेत. फुलपाखरांनाही पंख असतात, पण फुलपाखरांना आपण पक्षी म्हणत नाहीत, कारण ते काय आहेत, कीटक आहेत. मग कशावरून, तर ते आकाराने तर लहान आहेतच, याशिवाय त्यांना काय आहे, 6 पाय असतात. कीटकांचं वैशिष्ट्य त्यांना 6 पाय असतात. पंख जरी असले तरी ते पक्षी वर्गात येत नाहीत, कारण पक्ष्यांना 2च पाय असतात, कीटकांना मात्र 6 पाय असतात. 6 पाय असतात म्हणून आपण त्यांना कीटक वर्गात टाकतो. शिवाय ते कसे असतात, आकाराने पक्ष्यांपेक्षा खूपच लहान असतात. फुलपाखरे ही कीटक आहेत. त्याचप्रमाणे डास, माशा, झुरळे हे सुद्धा कीटकच आहेत. त्यानंतर आपण पाहू शकतो की वटवाघूळ हे सुद्धा आकाशात उडत असते. वटवाघळाला पंख पण असतात, परंतु वटवाघुळाची जी पिल्लं असतात ती पिल्लं आईचं दूध पिऊन मोठी होतात. मग पंख असतात परंतु पिल्ले मात्र आईचं दूध पिऊन मोठी होतात, कारण आपल्याला माहिती पक्ष्यांची पिल्लं ही काही दूध पिऊन मोठी होत नाहीत. मग वटवाघळाची पिल्लं मात्र आईचं दूध पिऊन मोठी होतात आणि वटवाघळाला तर पंख असतात. मग आपण याला कोणत्या गटात टाकणार आहोत, याला आपण प्राणी गटात टाकणार आहोत.
का बरं? तर जरी वटवाघळाला पंख असले तरी वटवाघळाच्या अंगावर पक्ष्यांसारखे पिसे नसतात आणि त्यांची पिल्ले ही आईचं दूध पिऊन वाढतात. त्यामुळे ते चिमणी, कावळा, पोपट यांच्या पक्षी गटात जात नाही, तर गाय, वाघ, हरीण, उंदीर यांच्या प्राणी गटामध्ये वटवाघूळ येते. पहा, अशा प्रकारे विविध प्रकारच्या आपण काय केलेले आहे, प्राण्यांची माहिती पाहिलेली आहे. खूप प्राण्यांची आपण हालचाली, त्यानंतर त्यांचं राहण्याचं ठिकाण, आकार, रंग, रूप याच्यावरून वेगळेपणा असतो आणि मग त्या सगळ्या वेगळेपणामुळेच प्राण्यातील विविधता ही आपल्याला समजते आणि ह्या वेगळेपणालाच प्राण्यांमधील विविधता असेही म्हणतात. समुद्रात राहणाऱ्या प्राण्यांची फार मोठी संख्या आहे आणि त्यांच्यातही खूप विविधता आहे. आपण पुढे मोठे झाल्यानंतर ते सर्व तुम्ही पाहणारच आहात. तर आपण याबरोबर या पाठामध्ये खूप वेगाने धावणारे प्राणी हे पण आपण सांगू शकतो की चित्ता, वाघ, बिबट्या, हरिण यासारखे खूप वेगाने धावतात. तर संथ गतीने जाणाऱ्यामध्ये हत्ती, कासव, अस्वले, गोगलगाय हे अत्यंत संथ गतीने जाणारे प्राणी आहेत. त्यानंतर गायी आपण का पाळतो सांगा बरं? तर गाय आपल्याला दूध देते. गाईच्या दुधापासून विविध पदार्थ बनवतो. त्यानंतर गाईच्या शेणापासून आपल्याला गोवऱ्या, शेणखत मिळू शकते. त्याचनंतर गाईचा गोरा जो मोठा झाला की बैल म्हणून आपल्याला शेती कामाला उपयोगी येऊ शकतो. अशा प्रकारे उपयोगी असणारी गाय आहे. त्यामुळे आपण गाईला पाळतो. ती पाळीव प्राणी आहे. जे आपल्याला उपयोगी असतात त्यांना आपण पाळीव प्राणी असे म्हणतो आणि आपण त्यांना पाळतो. त्यांची आपण काय करतो, सोय करतो. त्यानंतर आपल्याला आणखीन असे कोणते प्राणी उपयोगी पडतात? कुत्रा, मांजर, गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, घोडा, बैल, गाढव, कोंबड्या यासारखे प्राणी आपल्याला उपयोगी पडतात आणि ते आपण पाळतो. म्हणजे पहा, या प्रकारे आपण विविध प्राण्यांची माहिती या पाठामध्ये पाहिलेली आहे आणि ही जी प्राण्यांची वेगवेगळी वैशिष्ट्य असतात त्याच्यावरूनच प्राण्यांचे वेगवेगळे गट पडतात. तर आपण या पाठामध्ये काय काय शिकलेलो आहोत? तर आकाश, जमीन, पाणी या वेगवेगळ्या ठिकाणी प्राण्यांचा संचार असतो. रंग, आकार तसेच हालचाली करण्याच्या पद्धती या बाबतीत प्राण्यांमध्ये विविधता असते. काही प्राण्यांचा आपल्याला उपयोग होतो असे प्राणी आपण पाळतो. काही प्राण्यांपासून आपल्याला त्रास होतो, त्यांना उपद्रवी प्राणी असे म्हणतात. प्राण्यांची महत्त्वाची वैशिष्ट्ये बघूनच वैज्ञानिक त्यांचे गट पाडतात. तर आपण असे कोणते गट पाहिले? तर दूध पिणारी पिल्ले असणारे प्राणी, उडणारे प्राणी, पाण्यात राहणारे प्राणी, सरपटणारे प्राणी, कीटक अशा प्रकारचे विविध गट आपण किती प्रकारचे हे प्राणी या पाठामध्ये पाहिलेले आहेत. तर सर्वांनी अशा प्रकारे विविध प्राण्यांची माहिती मिळवायची आहे. अत्यंत मनोरंजक अशी ती माहिती असते आणि आपल्या निसर्गाचा प्राणी हे घटक आहेत आणि त्यामुळे आपण त्यांची विविध प्रकारची माहिती मिळवायची आहे. आणि पहा, आपल्याला याच्यावरून निसर्गाचा एक नियम लक्षात येतो, तो म्हणजे विविधता. सर्व काय केलेले आहेत, प्राणी हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. विविधता हा निसर्गाचा महत्त्वाचा नियम आपल्या सर्वांच्या या पाठातून लक्षात येतो. धन्यवाद.